हॅलो 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 राजेश फड्याळ यांना नम्रतेची विनंती। पहिल्यांदा गाडी आलेली आहे कोर्ल्याच्या दिट्याव, गाडी क्रमांक 40 वे ड्रायव्हर आहेत विकास शेठ नांबरे। गाडी जाऊ द्या विवली मार्गे केरंबा। या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। बघा शाहिरानी अगदी सुंदर बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन त्यांनी गाडी चांगली केलेली आहे। 2 तास झालं मनोरंजन पण चांगलं, लोकांना चांगलं हसवलेलं आहे। आणि म्हणून आता त्यांच्या मागोमाग त्यांच्या नाकावर आणि त्यांच्या मानगोटीवर पाय देऊन दुसरी बारी करतोय मित्रांनो। बघा हो म्हणतात असलं शिमड म्हणतात, असलं शिमड म्हणतात। लांबोरे बुवा लय बघितलं, बरोबर आहे ना? बोललो ना बुवा, बोललो ना, बोलला की नाही? आपला तो बाबू आणि लोकांचा कार्टा विषय का बुवा म्हणतात असलं शिमड, असल्या शिमड्यांचा म्हणतात लांबोरे बुवा बाप आहे, बरोबर आहे ना? अरे तुझ्यासारखं बाप ह्या राजेश बुवा ह्याच्यावर येतला नाही। लांडोऱ्या ए वनव्यास झालेल्या काल्या पक्ष्या, तुझ्यासारखं बाप राजेश बुवा ह्याच्या घेत नाही। डाव्या बाजू इथं कमी वया तुझ्यासारखं लय बघितलंय शकण्या उडवणार। परत बुवा म्हणतात ए राजू डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट, बोला ना बुवा। बुवा शिकारीच्या सशाच्या शिकारीला जाताना, सशाच्या पार्टीला जाताना राजेश बुवाच्या कारकुसीत बुवा वाघाची पण गोव्याचं लक्षात ठेवायचं बुवा। आणि आज तुला तुझी लायकी दाखवणार। नुसता नुसता या मेल्याचा कलर पण काला आणि ह्याची गाडी चोच पण काली, बरोबर आहे ना? काय रे बोलानो, याचा कलर पण काला आणि ह्याची चोच कशी आहे? नुसता पोपट पंची करून बारी होत। हे म्हणतात मी विषय घ्यायला होता गवळणीचा, मी बाजू मांडली माझी राधेची, बरोबर आहे ना? राधा म्हणते की भाड्या काढू नको खोड्या, भाड्या का पळवतोस आमच्या साड्या, बरोबर आहे ना? आता मला सांगा, जो चोरी करतो, जो चोऱ्या माऱ्या करतो, जो लुटमाऱ्या करतो त्याला काय म्हणतो? हा भाडका वाया, हा भाडी आहे, बरोबर आहे ना? मी माझी बाजू मांडली। आता विषय मित्रांनो असा आहे, मी माझी बाजू मांडत असताना मी याला भाड्या म्हणालं, पण अशा कुठल्या ग्रंथात केलं हे माझ्या कवीला म्हणतात येड झवा। बोलला ना बुवा, बोलला की नाही? बोलला ना बुवा म्हणतात येड झवा, तुझा ग्रंथ घेऊन ये।
तुझ्या ग्रंथात हेड झवा शब्द कुठला लिहिलाय मला बघू दे. आण तुझा ग्रंथ आण. आण नाही तर तुझ्या दाड्या मिशा शाप दिसत नाही तिथं पण केस तुझं सगळं भादरून टाकतो असतो तुला. बरोबर तुला बॉन्डलेसच करतो तुझा. आण तुझा ग्रंथ. तुझ्या ग्रंथात आणि हा याचा असाच आहे. हा काय एवढा मोठा नाही. हा दुसऱ्याला म्हणतो लांबोरे का म्हणतो बाप आहे. ह्या लाक्याशंकर लाक्याशंकर हे लाकीगिरी बाकीच्या कोण सोबत तुला अगदी सडकून लावणारा हा राजेश बुवाचा आहे. फक्त हे लिहून ठेवतो आज बुवा. परत बुवा म्हणतात की म्हणतात नमनाची त्यांना फरमाईश आली आहे ना. हा म्हणतात ठोका चांगला आहे. लोकांनी दिलेली फरमाईश मी काय त्याच्यावर तुम्हाला बोलणार नाही बुवा. पण बुवा शक्ती तुला बराच वेगळा आहे आणि नमन बुवा बराच वेगळा आहे. आज तुम्ही जो केलात ना त्याला तमाशा म्हणतात. जो इथं येऊन नाचायला नाचून गेलास ना त्याला तमाशा म्हणतात बुवा. दुसरा मुद्दा ऐका. परत बुवा म्हणतात आईला हा माणूस म्हणतात नाही क्यूट आहे. बोलला ना बुवा. काय म्हणाल साला हा माणूस म्हणतात जेव्हा मला लांडऱ्या बोलतो तेव्हा मला भारी वाटतो. कारण हा माणूस हा क्यूट आहे बुवा. आपला नादच भारी आहे. नाद करते काय आपला. तुझ्यासोबत 5-5 6 बाऱ्या लागल्या आहेत. म्हणतो सचिन बुवा यंदा बाऱ्या करत नाही ह्याचा फॉर्म आहे. अरे आग लागली तुझ्या मुसक्याला. गेल्या वर्षापासून हा 4-5 वर्ष राजेश बुवा फॉर्मातच आहे. तू औषध गुलवाला भेटतोस हा तुझा मोठेपणा आहे. ह्या वर्षी 5-5 6 ह्या बुवा सोबत लागल्यात बाऱ्या. बरोबर आहे ना. सचिन बुवा तुला लागतो घे उराव चेपून. बरोबर आहे ना. 5-5 6 आज बाऱ्या बुवा तुझ्याने माझ्या होत आहेत. म्हणजे मी काय येडा आहे काय जी मला आज लोक तुझ्या सोबत ठेवतायत 5-5 6 बाऱ्याला. मी येडा आहे. चुतिया बुवा कुठला 1 नंबरचा. आणि म्हणून विषय आहे का पहिला विषय या ठिकाणी गातोय फिरावाद रिपोर्ट. बक्षीस आलेलं आहे. स्वर्गीय सुरेश दादा नायना यांच्या स्मरणार्थ शुभम दादा नायना गॅस कडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे माझा भाऊ सर्वेश भोसले यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय. मनाचा मुजरा करतो. यावरती डीला लावा वरती. बघा बुवा म्हणतो यांना असं काय द्यायला येणार नाही. अरे मी स्तवन गायली आई वागजायची तुझ्या कानात त्या मेला हुंदीर मुद्दा. मी स्तवन गायली वागजायची. बुवा म्हणतो ह्याला ह्याचा काय म्हणतो येणार नाही. म्हणून विषय का अरे हा मैदानी खेळ त्यातला याला काय कळ. मस्ती उतरी न याची मी त्वऱ्याची. हा मैदानी खेळ त्यातला काय याला कळ. मस्ती उतरी न याच्या मी त्वऱ्याची. अरे दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची. दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची. आज जिरविन या लाभ भोर्याची. कमाल माझ्या भोर्याची. आज जिरविन या लाभ भोर्याची. कमाल माझ्या भोर्याची. आज जिरविन या लाभ भोर्याची. कमाल माझ्या भोर्याची. आज जिरविन या लाभ भोर्याची. खाऊन आलाय माझला झोपी संख्या याला कराया साजरा.
दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची, दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची, आज जिरवीन याला भोऱ्याची, कमाल माझ्या पोऱ्याची, आज जिरवीन याला भोऱ्याची, कमाल माझ्या पोऱ्याची, आज जिरवीन याला भोऱ्याची, कमाल माझ्या पोऱ्याची, आज जिरवीन याला भोऱ्याची. मैदानी खेळ याला काय कळ, मैदानी खेळ याला काय कळ, म्हणतो ती म्हणतो आज मला हा बोलला की तुझा कपडा फाडतो त्याच्या घरात शिरतो, येऊन तर बघ, येऊन फक्त बघ. परत बुवा म्हणतो अरे मी तुझेवाला आहे, अरे मी तुझेवाला आहे. अरे मग मी कुठं तुझा सामान बदललाय, बरोबर आहे ना. मी तुला कुठं म्हणतो तू बाई आहेस म्हणून, तू तुझेवाला आहे, तू बाप्याचा आहेस आहे ना. 2 हातांचा 2 पायांचा, तिसऱ्या मध्ये एका पायाचा, तू बाप्याचा आहेस. बुवा म्हणतो हे माझ्यावर चढाय बघतात, बोलला ना बुवा, बोलला ना. हे म्हणतो माझ्यावर चढाय बघतात पण मी ह्याला चढून दे, आता मी ह्याच्यावर चढून तर बघ, तू फक्त चढून बघ. अरे नाही तुझा हेर कापून हातल्यात नावाचा राजेश मोहन आहे बुवा, म्हणून सांगतोय लांडोऱ्या ए वलव्यातल्या काल्या कलशा, तुझ्या लाटे शंकरगिरी ना तू बाकीच्या समोर कर, माझ्या समोर करायची नाही. म्हणून ऐका विषय आहे बुवांचा, प्रश्न त्यांचा आकडे कोयती त्यांचे लय घुसले. विषय ऐका, विषय असा आहे त्यांचा की शेती करताना कमरेला तू आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बैलाच्याला वरदान कोणी दिलं ते सांगायचं. व बघा या वर्षीचा त्यांचा विषय आहे, ज्या ज्या बाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्यात त्या बारीमध्ये त्यांनी मला हा विषय विचारलाय, पण आज पुन्हा एकदा त्यांच्या विषयाला हात घालतोय. फक्त बॅकग्राऊंड आहे, विषय का शेतीमध्ये काम करत असताना आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बैलाच्याला वरदान कोणी दिलं. तर ते वरदान ए लांडोऱ्या शाबाई कानातलं चोख बाहेर काढ, कानात होंदीर बोलत असाल त्याला पण बाहेर घे आणि विषयाचं उत्तर देतो त्याई. जे वरदान आहे मित्रांनो, ते वरदान श्री विष्णूने दिलेलं आहे. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. विषय असा आहे, बळीराजाला संबोधन वरदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे, पण पौराणिक कथेनुसार बळीराजा हा एक दैत्य राजा होता, ज्याला भगवान विष्णूंनी वामन अवतारात पाताळात धाडलं. याच बळीराजाला विष्णूंनी वरदान दिलं होतं. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं कारण तो अन्नदाता आहे आणि बळीराजाप्रमाणेच कष्ट करतो. त्यामुळे शेतकऱ्याला वाईट शक्तीपासून संरक्षण देण्याचं वरदान जर कोणी दिलं असेल तर ते श्री विष्णूने दिलंय. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं माझ्या वाचनातून गेलेलं उत्तर आहे बुवा. पुढचा विषय परत बुवा म्हणतो की हा म्हणतो 7.5 सुरांचा म्हणतो भाष्य आहे, बरोबर आहे ना. तो काय म्हणाला, हा म्हणतो 7.5 सुरांचा भाष्य आहे. आता तुझ्या आयुष्याला लागली 7.5 राजेश भाऊ आहे, बरोबर आहे ना. तुझ्या आयुष्यातली 7.5 मी मुंबईत पण सांगितलं, प्रत्येक युट्यूबरला सांगितलंय माझ्या नावापुढं कुणी सप्तसुरांचा भाष्य लावायचं हे मी मुंबईत सगळ्यांना सांगितलंय. तू कसं इथे शमल्यागिरी करायला हवायस, तुला कोणी पैसे दिले फुकटचं, तुझ्या हातात कोणी गुळ खोबरा ठेवलाय. म्हणतो ह्याला काय म्हणू, राजेश निकम का राजेश झोकम. राजेश झोकम आता आल्या माझा चोकम तू, बरोबर ना. राजेश निकम म्हणतो राजेश भोकम आता आल्या माझा चोकम. मग तुला कळलं निकमाच्यात काय जमायतो. आणि म्हणून विषय का विषय म्हणतात की म्हणतात पोरगाचा असा आतरंग असं तर खाली बापा नाक कसं काढावं, बरोबर ना. अरे जर एखादा विषय तसा असेल तर बाप काय गप बसल. तुझा बापू जेव्हा तू काय हसतो त्या बापू सुद्धा गप बसतो का तुझी आई गप बसते. म्हणून विषय दुसरा आहे का. दुसरा विषय मी मित्रांनो मला माहितीये रात्र थोडी सोंगापार रातभर गेला आणि आत नाही ना. मी जरी बारी किती केली तरी मला माहितीये आज गोवाचीच लाल आहे फक्त, म्हणून मी मला जो वेळ मिळते वेळेत माझी बारी संपून या ठिकाणी जाणार आहे. म्हणून पण बोवा एक सांगतो मग अशी लयलाल करून गेलाय
एवढ्या बाऱ्या करणाऱ्या एवढा बुवा आहे, एवढ्या बाऱ्या करणाऱ्या, पण तेवढ्या बुवांच्या तुझ्या चढणारा फक्त राजेश बुवा हा लिहून ठेवा. हो, एवढ्या बाऱ्या करणारा मी म्हणतो असा मी तसा. त्याचं कारण काय माहितीये का? या सध्या कोकणात आवाज झाली अशी शक्तीवाला घराघरात भेटतात, पण दुर्योवाला सध्या भेटत नाही कुठं. आणि जेवढं आमचं हे पण सांगतो, छातीला बोट लावून सांगतो, सगळ्यांना भिडणारा तुर्योवाला फक्त माझ्या खेड तालुक्यातला आहे. ते बसल्यात बायकांना चिकटून. काय बरे दादा, अरे ते जर माझ्या मंडळात असं ना तर तुला कुत्र्याचा पण मानकडून दिला नसता. तो असता झाला तिकडे घुरा राखत डोंगराव. माझ्या तालुक्यातलं जे तुर्यवाला आहे ते बसल्यात बायांच्या बाजूला. ते जर असतं ना मंडळात तर तू असाच तिकडे घुरा राखत डोंगराव बसला असाच तिकडे घुरा राखत शान काढत गुरांचा. तुला कुत्र्यान पण नसती विचारला, पण सांगून गेलास ना एवढ्या बाऱ्या आहेत माझ्या, तेवढ्या बाऱ्या तुझ्या बाकीच्या सोबत असतील, पण तुझ्या चढणारा फक्त एकटा राजेश भाऊ आहे. आणि दरवेळेला ज्या वेळी तुझ्याशी भिडलोय त्या वेळी तुझ्याशी चढूनच गेले तुझ्यावर. आणि म्हणून याच्या आग उगाच नाही बऱ्यादा होत. हा बोमाटो एवढा हा मला किंतरेश्वर म्हणतो, पण मला कधी कधी भीती वाटते सर ह्याची खाली चटी पिवली व्हायची. हो, हागायचा खाली बुवा हा. याला तालासुराचा पत्ता नाही, पण हा हागायचा अशी भीती वाटते मला कधी कधी. आणि म्हणून विषय का, दुसरा विषय का, अरे घेऊन रूप तू गुप चुप, अरे कमाला तुझा गवतो. विषय का, कमरेच्या खालचा तुला हवाय ना, हे कमरेच्या खालचा. आणि तुझ्या जर झपत नसेल बुवा काय म्हणतो, हा कमरेच्या खाली बोलतो है ना. अरे माझा विषय आहे, माझा प्रत्येक विषय मी शास्त्राला अनुसरून गातोय. कमरेच्या खालचा तुला झपत नसेल तर माझ्याकडे दे, मी बघतो काय करायचं तू. बरोबर आहे, तुला नाही शपथ. लांबऱ्या म्हणतो कमरेच्या वर नाही, लांबऱ्या कमरेच्या खाली नाही, लांबऱ्या मधीच म्हणजे तुला शपथ नाही कमरेच्या खालचा. तू माझ्याकडे मी शपथतो कसा बघ. तुझी वेल पण येऊन द्यायचं नाही मी. काय आवल्याडो वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या मुलासारखं आहे, तुमच्या भावासारखं आहे. पण ह्या नालायकांची दाबा हा कोण आहे? हा कोण आहे? हा करतो शक्ती तुला, पण हा स्वतःला मोठा इस्माल खान समजतो. हा कोण आहे? काला कांड्या करणारा बुवा आहे हा. याला रंगान पण काला नाही, सगळाच काला आहे त्याचा. कोण आहे हा? हाय कोण नक्की? हा करतो शक्ती तुला 2 तासाचा, पण समजतो स्वतःला मोठा बाजीराव. हा तुझी बाजीराव गेली. मी काय तुझ्या बापसाला देणेकरी आहे? मी काय तुझं खाऊ नाही? तुझं काही व्याजान पैसे नाही घेतलंय? तुझ्या बापसाचा मी देणेकरी. बाकीच्या बसा बिंदा सोड्या मार, पण माझ्या जवळ यायचं नाही. माझ्यावर येत चढाय तर घेर कापून तुझा आतली आहे. म्हणून सांगतोय विषय का, अरे घेऊन रूप तू गुप चुप, कामाला तुझा गवतो. तुझ्या घरात जाऊन. विषय कसा बघा पारे दादा. इंद्रदेव गेला अहिल्याच्या महालात गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन. त्यांना दिला खोटं रूप. मग त्यानंतर हा प्रकार अहिल्याला जेव्हा समजतो तेव्हा अहिल्या इंद्राला रागाला म्हणते, अरे रागाला सांगते त्याला, आज तू माझ्या घरात आलायस खोट्या देखावा घेऊन. मग जर तू मला इथं फसवतोयस तर रातभर तुझ्या घरात कोण गाजवतोय? बरोबर आहे ना. तू जर इथं आलायस तर तुझ्या घरात कोण आहे? विषय कसा आहे? घेऊन रूप अरे तू गुप चुप, कमाला तुझा गवतो. तुझ्या घरात जाऊन कोण बघ रातभर भागवतो. तुझ्या घरात जाऊन बघ कोण रातभर भागवतो. तुझ्या घरात जाऊन बघ कोण रातभर भागवतो. तुझ्या घरात जाऊन बघ कोण रातभर भागवतो. हवाई केलीस घाई मनात सारट सबल, आणून हव करून डाव पतिव्रतेला फसवल. सोडून नाती खातोय माती, सोडून नाती खातोय माती, बायको समान वागवतो. तुझ्या घरात जाऊन कोण बघ रातभर भागवतो. 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 घेऊन रूप तू गुप चुप, कामाला तुझा गवतो. घेऊन रूप तू गुप चुप, कामाला तुझा गवतो. तुझ्या घरात जाऊन
असा विषय. परत आणखी बुवा म्हणाले की म्हणतात जर मी ताला सुरात नसतो तर मला कोणी एवढ्या भाऱ्या दिला नसतं काय, माझं गण फेमस झालं असतं काय. ए बुवा तू रेकॉर्डिंगचा मला सांगू नकोस. रेकॉर्डिंगला एक गाणं 100 वेळा गाय देतात. इथं काय गातोयस त्याला महत्व. आज पण तू आहेस काय ताला, तू नाही धड तालात नाही धड सुरात. वाजवणारा तुझ्या मांडी पाहिजे त्यांना. तर मी त्यांना पहिल्यापासून मांडतो. सगळी माझी चांगली मंडळी आहे. एकदा बुवाच्या पोरांसाठी जोरदार काय होत होता मित्रांनो, है ना. पण बुवा आज सांगतोय अजून 12 आहेत 5. त्याच्यामुळं तुझ्या असाच चढणार मी. मला पब्लिकला रिस्पॉन्स देऊ दे अगर न दे, पण मला तुझ्यापर्यंत काय पोहोचवायचं तो मला माहितीये. आणि तुझी मानगुटी कुठे आवडली तू गप बसतोस आपण मला माहितीये. आणि कमरेच्या खाली राजेश भाऊ तुला एवढा काय लागला रे. कमरेच्या खाली विषय मित्रांनो काय माहितीये. कमरेच्या खालचा विषय आला कुठं ते पण तुम्हाला सांगतो. मुंबई झाली आमची बारी, बरोबर आहे ना. मुंबई झाली आमची बारी. मी विषय लावला. आता विषय बघायला होता कौस मामाचा. 5 पांडव आणि 100 कौरव त्यांचा झाला होता युद्ध, बरोबर आहे ना. तर भावाच्या भावतिक त्यांना लावून दिले एकटा कौस मामान, बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो साला हा माणूस ना लेड आंबीचा, हा कानाकांड्या करणारा माणूस आहे, ह्याच्यापासून थोडं लांब राहायला पाहिजे. हा विषय लावला होता मी. हा बसाड्या लावतोय साड्या बघा हा शरम साडीचा. अरे 1 नंबर लबाड लांडीचा, पण हा बुवा आहे काल्या कांडीचा. बरं त्यात मी गप्पा नाही जोडला पर्यंत मी लावला गच का कमलातच लावला. तर बुवाने घेतणार स्वतःच्या म्हणजे ग लावणार बुवान. आता तुझी काली आहे तुझी तुझ्याकडे शेव माझ्यावर कशाला आणतोस. आता ह्यात कमरे खालचा विषय आला कुठं. विषय काय लावला 1 नंबर लबाड लांडीचा, पण हा बुवा आहे काल्या कांडीचा. आता कच आणि गचा काय दोघींचा पण संबंध आहे का हो ह्याच्या. क राहिला कुठं आणि ग राहिला कुठं. पण बुवाने घेतला त्याच्याकडून हे आणि तू काय एवढा मोठा बुवा नाहीस. मी सांगण्याशी पण म्हटलं तू लय वर्ष घासून तुझा कपडे शाप फाटलं तेव्हा तू आता नावारूपाला आलायस. आणि राजेश बुवा काय एवढा मोठा बुवा. राजेश बुवा शिकतोय आहे ना. राजेश बुवा शिकतोय. आता तू म्हणालायस पोर तसा चांगला, मग पोरचा मांडी भागला तर काय मांडी कापून टाकशील काय, बरोबर ना. पोर जर तुझ्या मांडी भागला तू मला माझ्या गुरु समान आहेस. मग तुझ्या मांडीचा पोर हल्ला तर मांडी कापशील. थोडासा वाटल्यास वास घे त्याचा, मांडी कापून चालले काय ते, बरोबर आहे ना. बरोबर ना. आईशी आपण काय म्हणतो सगळा पोर जरी मांडी भागला तरी मांडी कोण आई बापूस कापत नाही. तर राजेश भाऊ शिकतोय ना. तू राजेश भाऊपेक्षा मोठाच भाऊ आहेस. मग राजेश भाऊ जर तुझ्या मांडीवर चुकून हागला तुझी मांडी कापशील काय. तू वास घे त्याचा थोडासा. कसा येतोय तो. मी याला असं वाऱ्या करणार नाही तो. आणि विषय आहे का पैसा आलं. ह्याला पैसा आल्यावर मी दिला होता. घेतो थांबा ऐका. राजेश निकम व आदरणीय विजय निकम यांच्या लेखणीचा फॅन, यांचा कट्टर समर्थक सुजितदादा जोडे गावशू दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणून सांगते बुवा माझ्या कवीला तू आज हेड झवा म्हणालास. अरे त्या माणसाच्या चपल्या उचलायच्या लायकीचा आहेस का तू. ए काल्या कांडीच्या त्या माणसाच्या चपल्या तरी उचलायच्या लायकीचा माणूस आहेस का तू. मी तुझ्या आईशी बोललो, मी तुझ्या बापसोबत तुला वारंवार सांगतोय. तुझी बारी कोणासोबत आहे. राजेश बुवा सोबत. राजेश बुवाच्या उराव बस. मी ते हवा तसा नाही तर बारी झाल्यावर कुस्ती लावू. बघ तुझी मानगुड मोडतो का इथंच. बघ हा पाणी आहे खेडचा. खेडवाले लई हेड लावतात. तुला अजून खेडवाल्यांचा अंदाज माहिती म्हणून सांगितला. आमचं खेडवाले जरा बाजूला बसलेत म्हणून बायकांसोबत बाऱ्या करत. अरे ते जर असतं ना मंडळात, अरे तुम्ही कुठं असतं गोर लागत तिकडं राहणार. तुम्हाला कुत्र्यांना नसती विचारणार तुम्हाला. आणि म्हणून विषय पैसा आलं. भीक माझ्या बुवा हा पैसा आलं. मी याला विषय लावला होता बुवाला. चला लय विषय भारी गेला होता. या बघू वरती. मी विषय लावला होता बुवा ना मुंबईमध्ये. सारखं म्हणतो ना पैसा आलं आहे ना. पैसा आलं की टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसवालं, बरोबर आहे ना. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं. हा आता आवाज किचल्यासारखं वाटतोय का काय रे पोरांनो. हा आवाज किचल्यासारखं वाटतोय वाटतोय काय रे. खेडवाला तुझ्याच्या बाजून भारी मागाशी वाढत होत. असू द्या आपला बाबू लोकांचा करता करू नका. असू द्या पण मला सांगा हा आवाज किचल्यासारखं वाटतोय. अरे हा आवाज ह्याच्या काळजाला चरम पडतोय म्हणून तो झोमतो जोरात करणार. म्हणून पैसा आलं. ए वनव्यातल्या काल्या भाजलेल्या कॉलशे काय म्हणतो आई. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसवालं.
आज जगामध्ये देशामध्ये प्रामुख्याने ही नावं घेतली जातात. अंबानी असतील, टाटा बिर्ला असतील, आहे ना, की टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. अरे नाही सोबत कुणाच्या गेलं. मारताना हा कमरेचा करगोटा पण कापून घेतात. आयुष्यभर किती कमवा. ज्या लोकांनी करोडोनं कमवली, कोरोनाच्या काळात मरायला म्युन्सिपालिटीच्या ताब्यात गेलं. बरोबर आहे ना. पैसा सोबत गेलाय काय? पैसा सोबत गेलाय. नागडा आला, नागडा गेला म्हणून म्हणतोय. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. आता फक्त बघा, आता रेडा हा कसला भादा रेडा. हा माझ्यासोबत झोपी किती घ्यायचा. हा रेडा भादा, मी हाय अजून रेडा अंडी. हा माझ्यासोबत किती झोपी घ्यायचा. ये बघू, ये झोपी आणि तुझ्या सोबत चबा घेऊन ये. बघ शिगा कुठं कुठं घालतो बघ तुमच्या. या बाहेर दोघा ठिकाणी चौघांनी टाइम मध्ये एकदम या. म्हणून म्हणतो टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. अरे नाही सोबत कुणाच्या गेलं, नाही सोबत कुणाच्या गेलं तरी बुवा म्हणतो पैसा. नाही सोबत कुणाच्या गेलं तरी बुवा म्हणतोय पैसा. टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. नाही सोबत कुणाच्या गेलं तरी बुवा म्हणतोय पैसा. 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 दुसरा विषय आहे, याचा डायलॉग आहे फेमस. आली रे आली आता तुझी पाली आली. हा डायलॉग आहे त्यांचा. आज माझ्यासोबत घेतलेला नाही. त्यांचा डायलॉग आहे, आली रे आली आता तुझी पाली आली. बघ आता मी पण म्हणतो होत जाऊ. बघ काय म्हणतो, आली रे आली तुझी पाली आली. आता जर माझी आली पाली तर मग मी म्हणतो बरे दादा अब तेरा क्या होगा लांबोऱ्या. श्याम जवळ तुला वरण खावा नाहीसा करून टाकीन. हा म्हणून हसतय कसं बघ गेला कॉलिया म्हणून विषय का. हा वरतीच लावा, डीला लावा, डीला लावा. किंचाळे सोडले काना चांगले किंचाळे बसू दे माझ्या. 5 दिवस खाल्ले नाही पाहिजे म्हणून म्हणतोय. अग सैपक कर तू डाल भात आणि जिऱ्या मिराची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग पाया, जेवायला बघताना वाट ग. लय बघ अशी हेमले मला नाचत होता. असा काय नाचत, असा काय नाचत. तुला काय ढेकणा चावले. दाढीची केसा एवढी वाढले त्या आईला ढेकणा कुठं कुठं शिरतील पता लागायचा नाही. वस्त्रेल पण त्या दाढीतनं बाहेर यायची नाही. अशी चुकून बसतात म्हणून म्हणतोय. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. विषय काय, विषय काय. भक्त प्रल्हाद जेव्हा हिरण्यकश्यपाला ऐकत नाही, भक्त प्रल्हाद जेव्हा हिरण्यकश्यपाचं ऐकत नाही तेव्हा रागानं हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाचे कसं हाल करतो. विषय का बुवा म्हणून म्हणतोय. अरे ओळखून तुझी मी चाल र, तुझ्या पाठीशी आहे मी काल र. तू जरी म्हणतोस ना बापाचा बाप, तुझ्यासारखा बाप राजेश पण कमी वयात नाही बघितला नाही म्हणून सांगतो. तू ओळखून तुझी मी चाल र, तुझ्या पाठीशी आहे मी काल र. तुझी जोडले माझ्याशी नाल र, तुझी जोडले माझ्याशी नाल र. विषय का बोलणं. अरे आज मी बघ करतो कसं तुझं हाल र. अरे आज मी बघ करतो तुझं कसं हाल र. आणि मारुनी आता करतो मोचा लाल र. असं बोल म्हणतात भक्त प्रल्हाद. ज्यावेळेस हिरण्यकश्यपाचं ऐकत नाही त्यावेळेस रागाने हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला काय म्हणतोय. अरे आज मी बघ करतो तुझं कसं हाल र. मारुनी आता करतो मोचा लाल र. जोडले माझ्याशी नाल र, तुझी जोडले माझ्याशी नाल र. आज मी कसं करतो मोचा हाल र. मारुनी करतो मोचा लाल
तपाच, नारायणाच्या तपाच, नारायणाच्या तपाच. फिरून मी तीर्थाल आणि त्याची पाठीमा शडाल, फिरून आलो तीर्थाल आणि त्याची पाठीमा शडाल. असलं जरी माझा बाळ, तू असलं जरी माझा बाळ. हिरण्यकश्यप सांगतो प्रल्हादाला, काय सांगतोय का? आज मी बघ करतो कसं तुझं हाल, मारुनी आता करतो बोचाल. आज मी कसं करतो तुझं बघ हाल, मारुनी आता करतो बोचाल. आज मी कसं करतो तुझं हाल, मारुनी बघ करतो बोचाल. आज मी कसं करतो तुझं हाल, मारुनी असं करतो बोचाल. ओळखून तुझी मी चालल, तुझ्या पाठीशी आहे मी कालर. सोडले माझ्याशी नालर, तुझी सोडले माझ्याशी नालर. आज मी बघ करतो कसं तुझं हाल, मारुनी कसं करतो बोचाल. आज मी बघ करतो कसं तुझं हाल, मारुनी असं करतो बोचाल. आज मी बघ करतो कसं तुझं हाल, मारुनी असं करतो बोचाल. तुमचा आणि माझा काही भावनिक बदल नाही, पण जर तुम्ही स्वतःला एवढं शिकलेले समजता ना, तर समोरच्या शाहिराला समजून घेणं तुमचं काम आहे. तुम्ही चढायची आणि उडायची भाषा तुम्ही नाही करायची. आणि दुसरा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा मित्रांनो, हे काय मगाशी म्हणाले की सचिन बुवा यंदा बाऱ्या करत नाही म्हणून हा फॉर्म मध्ये आहे. बोललो ना बुवा, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. मुंबईमध्ये ह्या वर्षी केले बाऱ्या 8, गणपतीत बाऱ्या केल्या 7 आणि दसऱ्यात 11 दिवस होत्या बाऱ्या. काल त्या मंदिरात ती बारी झाली कॅन्सर. आता मला खरं सांगा, हा शामल्या 6 बाऱ्यांना म्हणून मोठेपणा सांगतो. जो माणूस नवरात्रीमध्ये 10 दिवसाला 10 बाऱ्या करतो तो येडा आहे का हो? परेश दादा, जो माणूस 10 दिवसाला 10 बाऱ्या करतो तो येडा, आणि हा मोठा शाना. तुझा फेस जर रायगडीला 5च्या राहिलेल्या बाऱ्यांना तर माझं नाव ते बदलून राजेश बुवा म्हणून. आणि म्हणून त्यांची गवळ वाचा बोलशील म्हणते पडशील माझ्या पाया. आता ती राधा कानाच्या पाया का पडली बुवा? तुमच्या गवळीला भाग देतोय, भागाला भाग. विषय का कसा आहे म्हणून म्हणतोय, तुझ्यासाठी मी रे मुकुंदा झिजविली काया. अरे तुझ्यासाठी मी रे मुकुंदा झिजविली काया. या राधेवरती होती तुझी रे जीवा पाड माया. या राधेवरती होती तुझी रे जीवा पाड माया. अरे राधेचं प्रेम तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त तुझ्यावर होतं म्हणून तिने तुझे पाय धरले.
हा बुवा तुमच्या गवणीला भाग दिलाय. फरमाईश मागायची आलेली आहे. या वर्षी मित्रांनो जे आपल्या भारतानं मिशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं, त्या मिशन सिंदूरच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे एका कोकणात ही फरमाईश घेतोय. पुन्हा एकदा कोकणाच्या गाण्याची फरमाईश आली ती घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतो. तेवढं ऐका. हो माझ्या भारत देशाचे, त्या माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. मिशन सिंदूर म्हणून म्हणताय इंडियन आर्मी दादा म्हणून म्हणताय माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. हत्या केलं सैनिकांनी, हत्या केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. 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 माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. हत्या केलं सैनिकांनी, हत्या केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. हत्या केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. हत्या केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. बक्षीस आलेलं आहे. वनमॅन आरोही सागरदादा चाळके दादांच्या माध्यमातून मिशन सिंदूरसाठी 100 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा वसूल करतो. S4 ग्रुप यांच्याकडून टाकांसाठी खराटसाठी 100 रुपयाचं बक्षीस आले मानाचा मुद्रा करतो. S4 ग्रुप. तसेच साधारण घराण्याचे शिष्य सुभाष शिवराम साबळे आमचे समाज बांधव आहे सुपिवली गोपाळवाडी दादांच्या माध्यमातून 151 रुपयाच्या पारितोषिकाने शाहिरी मानाचा मुद्रा करतो. काळकाई ग्रुप नाच मंडळ भरणे जाधववाडी यांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुद्रा करतो. आणि म्हणून सांगतो आम्हाला बुवा किती आपटा किती उड्या मारा हा राजेश बुवा काय ससा तुमच्या हातात लागण्यातला नाही बुवा. तुम्ही किती बिचडा बुवा राजेश बुवा तुमच्या हातात. अरे राजेश बुवा तुला केवढा सोपा माणूस वाटला. भले असेल कालचा पोरगा, भले असेल कालचा पोरगा आहे ना, पण कालचा पोरगा पण बुवा मानगोडी कसा मिऱ्या वाटतो डोक्या बुवा तुम्हाला चांगलाच माहिती बुवा. आणि म्हणून फरमाईश कोकणाच्या गाण्यातली मगाशीचे गाणं गायलं. आणि मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय हे गाणं दिवाळीच्या अगोदर अगदी माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते गाणं रेकॉर्डिंग करायचं राहून गेलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांची जी उत्सुकता शिगेला पोहोचली ते गाणं येत्या दिवाळीच्या अगोदर आपण ते गाणं रेकॉर्डिंग करतोय. आणि म्हणून यावरती पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहीर घर हो साक्ष देतो या जामिनदार. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो या जामिनदार. परशुरामाच्या भूमीत शोभतय आणि म्हणून लांडोऱ्यानंच बोलणार आता. डिस्क्याव परवा येतोय तुमच्या लांज्यात तुमचा गांजाचा बाहेर नाही काढीन तर राजेश बोनावर सांगणार नाही. परवा येतो तुमच्या लांज्यात तुमचा गांजा कसा बाहेर काढतो फक्त बघ. लाव किती लावायची ताकद. याला सालाशा वाकत लाव ताकद. लांज्यात भेट, देवरुकात भेट, माडात भेट, मार्गतामान्यात भेट आणि मालघरला भेट. 5-5 ठिकाणी तुझा पाचवी कशी घालतो तुझी बघ. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.
रे